आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील अनेक भागात पावसाची 3 दिवसांपासून उघडीप आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गेल्या आठवडाभर पावसाने दडी मारली आहे। राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस विजा तसंच मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर तसंच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर राज्यातील इतर भागातही ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील अशी ही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसंच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। विदर्भातील यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसंच मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। शनिवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी कमी होऊन कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला। तर रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।